स्वाधार योजना 2024-25 ची आज लास्ट डेट आहे। तर भरपूर विद्यार्थ्यांच्या कमेंट्स आल्या आहे की सर आमचे फॉर्म भरून झालेले आहे परंतु आम्ही ऑफिसला सबमिट केलेले नाही आहे, तर आम्हाला वेळ देण्यात येणार का? तर जस्ट आता एक कॉल करून इन्फॉर्मेशन घेतलेली आहे। तर डेट वाढणार का? तर डेट वाढणार नाही आहे अशाबद्दलची अपडेट आलेली आहे। आणि त्यानंतर जेही विद्यार्थी फॉर्म भरलेले आहे किंवा आज फॉर्म भरत असतील त्यांचे फॉर्म 1, 2, 3 तारखेपर्यंत ॲक्सेप्ट करू अशाबद्दलची अपडेटसुद्धा आलेली आहे। म्हणजे तुमचे फॉर्म जर ऑनलाईनमध्ये भरलेले असेल आणि जर तुम्ही ऑफलाईनमध्ये 1, 2, 3 तारखेपर्यंत जर सबमिट करत असेल तर तुमचे फॉर्म घेऊ ही सुद्धा अपडेट आलेली आहे। आणि साईडवर आल्यानंतर तुम्ही बघू शकता की लास्ट डेट 31/12/2024 दिलेली आहे। त्यानंतर साईडवर एक आय बटन दिलेलं आहे, त्यामध्ये ही इन्फॉर्मेशन दिलेली आहे। आणि ही इन्फॉर्मेशन आपण ऑलरेडी डिस्कस केलेली आहे की ज्यांनी वसतिगृहाला अर्ज केला होता त्यांच्यासाठी काय होणार, तर त्यांचे फॉर्म ऑटोमॅटिक कन्वर्ट होणार अशाबद्दल अपडेट यामध्ये दिलेली आहे। आणि याच आधारावर आपण आता वेट करणार आहे की ही डेट संपल्यानंतर वसतिगृहाला अर्ज केलेले विद्यार्थी, रिजेक्ट झालेले फॉर्म किंवा ज्यांचा वसतिगृहाला नंबर लागलेला आहे त्यांना प्रवेश पाहिजे नाही असे विद्यार्थ्यांसाठी कोणती अपडेट येणार, तर ही अपडेट तुम्ही बघू शकता। याबद्दल संपूर्ण जे अपडेट आहे आपल्या व्हॉट्सअप चॅनलवर सुद्धा दिलेले आहे, टेलिग्राम चॅनलवर सुद्धा दिलेला आहे आणि याबद्दल व्हिडिओ सुद्धा बनवलेले आहेत, तुम्ही बघू शकता। किंवा तुम्हाला जर बघायचं असेल तर साईडवर जा, साईडवर गेल्यानंतर डेस्कटॉपवरच आय मार्क्स बटन दिलेला आहे, त्यावरती संपूर्ण अपडेट दिलेली आहे। ती अपडेट तुम्ही चेक करा आणि 2 ते 3 दिवस वेट करा, तुमच्यासाठी सुद्धा अपडेट येईल। अपडेट आल्यानंतर तुम्हाला संपूर्ण माहिती आपल्या यूट्यूब चॅनलवर, व्हॉट्सअप ग्रुप, टेलिग्राम चॅनल यावरती प्रोव्हाइड केल्या जाणार आहे। त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व ज्यांचे फॉर्म भरलेले आहे, सबमिट करायचे आहे, उद्या परवामध्ये जाऊन ऑफिसला सबमिट करा। ऑफिस घेत नसेल तर ऑफिस जे सांगेल तसं करा। कॉलेजला म्हणत असेल तर कॉलेजला सबमिट करा किंवा नंतर आणा असं म्हणत असेल तर नंतर न्या, परंतु ऑफिसला एकदा व्हिजिट करा। ही होती आजची अपडेट। उद्या अपडेट काय येईल याबद्दल संपूर्ण अपडेट तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवर उपलब्ध करून देण्यात येणार आहे। त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा।